नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2022साठी अत्यंत उपयोगी असणारे सामान्य विज्ञान या विषयाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत। चला तर सेशनला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, मृत्युपजीवी सजीव डॅश डॅश आहे, काय आहे? किण्व। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2, सर्व इंधनात डॅश डॅशचे कॅलरी मूल्य सर्वाधिक आहे, कशाचे? हे हायड्रोजन। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3, ध्वनीचा वेग डॅश डॅश मध्ये सर्वात जास्त असतो, तर कशामध्ये असतो? स्थायूमध्ये जास्त असतो। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे डॅश डॅश आहे, ऊर्जेचा उत्तम स्रोत काय आहे? कर्बोदके। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5, प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता? तर प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता आहे? आर्थ्रोपोडा। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? तर कोणत्या झाडास आधारमुळे असतात? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7, विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? तर कोणते बल आहे विश्वातील सर्वात तीव्र? न्यूक्लिअर बल। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8, आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते, तर कोणत्या पातळीवर कार्य करते? रेणू। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9, घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश दाखवतात, तर काय दाखवतात? समांतर जोडणी। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10, HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात? तर कोणत्या पेशीवर हल्ला करतात? पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11, अतिप्रजन्याच्या जांबाविरहित विभाग डॅश डॅश मध्ये आहे, कुठे आहे? उत्तर कोकण। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॅश डॅश ओळखला जातो, तो कोणता ओळखला जातो? कोयना। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13, जगातील 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय डॅश डॅश आहे, तर कोण आहे? रोहन मोरे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15, वस्तू व सेवा कराशी GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर कोणती आहे? 101वी घटनादुरुस्ती। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर कोणते? ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य होईल। प्रश्न क्रमांक 17, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तर कोणते हे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटका हे आहे। प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर हैदराबाद येथे स्थापन करण्यात आले आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर कोठे आहे? नांदेड इथं आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20, सन 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर कोणास जाहीर झाला? अक्कीथम नंबूथिरी। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21, पांढरे सोने कोणास म्हटले जाते? प्लॅटिनियम यास पांढरे सोने म्हणले जाते।
प्रश्न क्रमांक 22, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी कोठे आहे? तर कुठे आहे? भोसरी, पुणे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कुठून कुठे जातो? तर कुठून कुठे जातो? निजामाबाद ते जगदाळपूर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, सातारा, सांगली व कोल्हापूर ही शहरे डॅश डॅश नदीच्या खोऱ्यात वसतात. तर कोणत्या खोऱ्यात? कृष्णा खोऱ्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर कोल्हापूर, गोंदिया. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. तर कोणता? मराठवाडा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हायसराय डॅश डॅश होते. तर कोण होते? लॉर्ड केनिन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? तर कोण आहे? मदर तेरेसा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29, तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण? तर कोण आहे? जाकीर हुसेन. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30, मनसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये मनसुरी हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 31, पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण डॅश येथील पोलीस अकॅडमी दिले जाते. तर कुठे दिले जाते? नाशिक येथे दिले जाते. ऑप्शन क्रमांक 32, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? कुठे आहे? लिऑन्स, फ्रान्स. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33, हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. सिरोस्की या शास्त्रज्ञाने लावला. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34, युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? तर कोणाविषयी? लहान मुलाविषयी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35, गरबा लोकनृत्य डॅश डॅश राज्याचे लोकनृत्य आहे. तर कोणत्या राज्याचे हे? गुजरात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 36, सिंह छावा तर घोडा सिंगरू. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37, सोने दागिने तर लाकूड फर्निचर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 66, नागझिरा अभयारण्य कोठे आहे? तर नागझिरा अभयारण्य कुठे आहे? भंडारा व गोंदिया. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 67, आंबा घाट कोठून कुठे जाताना येतो? तर कोठून कुठे जाताना येतो? ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 68, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर कुठे आहे? खडकवासला, पुणे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 69, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कुठे आढळते? रायगड या जिल्ह्यात आढळते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 70, साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? तर कोणत्या देशाला म्हटले जाते? क्युबा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 71, उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर उजनी धरण हे माढा तालुक्यात आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 72, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर
ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 73. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर काय मोजण्यासाठी वापरतात? वायूचा दाब. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 74. राजा रवी वर्मा हे प्रख्यात डॅश डॅश होते. तर कोण होते हे? चित्रकार होते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 75. संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? तर कोणाशी संबंधित आहे? राजा राम मोहन राय. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 76. कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते? तर खारोष्टी लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते. धन्यवाद.